श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो, कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे असो, रासायनिक खत असो किंवा कीटकनाशक असो किंवा तणनाशक असो किंवा बुरशीनाशक असो, अशा कुठल्याही प्रोडक्टचं आपल्या शेतकरी बंधूंना नॉलेज फार कमी आहे, तिची ओळख फार कमी आहे. एखादं उदाहरणार्थ हे संदेश नावाचं एक तणनाशक आहे. बऱ्याच शेतकरी बंधूंना आपल्यापैकी काही माहित असेल हे संदेश काय आहे, कशासाठी वापरलं जातं. पण शेतकरी मित्रांनो, 90% शेतकरी बंधूंना अजून माहित नाही की हे संदेश नावाचं तणनाशक कशासाठी वापरलं जातं, कोणत्या पिकाला वापरलं जातं, हे कुठल्या तणाला वापरलं जातं, हे कसं वापरलं जातं, अजून आपल्याकडे माहित नाही. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळेच आम्ही इंस्टाग्राम, युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला कृषी सेवा केंद्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रोडक्टचं, प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक कीटकनाशकाचं, प्रत्येक तणनाशकाचं, प्रत्येक बुरशीनाशकाचं, प्रत्येक रासायनिक खताचं आणि बी बियाण्याचं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहोत. माझ्या शेतकरी बंधूंपर्यंत प्रत्येक कीटकनाशकाची ओळख गेली पाहिजे, प्रत्येक कीटकनाशकाची माहिती गेली पाहिजे, आणि ती माहिती साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आम्ही देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत. त्यापैकी आज आपण बघणार आहोत हे संदेश. हे संदेश काय शेतकरी मित्रांनो? हे संदेश गव्हामध्ये वापरलं जाणारं एक तणनाशक आहे. हे एकदल आणि द्विदल अशा दोन तणावर फवारणी करून नियंत्रण मिळवण्यासाठी वापरलं जाणारं तणनाशक आहे. आपल्यापैकी जर कोणा शेतकरी बंधूंना माहित असेल संदेशचे रिझल्ट कसे, त्याचा वापर कसा आहे, तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा, कारण ह्याचा फायदा आपल्या शेतकरी बंधूलाच होणार आहे. हे प्रोडक्ट कळायला पाहिजे, याचा वापर कळायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, रुंद पानाच्या आणि लांब पानाच्या तणासाठी संदेश आपण गव्हामध्ये 20 ते 25 दिवसाच्या दरम्यानचा असल्याच्या नंतर संदेशचा वापर करून गव्हामधील सर्व प्रकारचं तण आपण नियंत्रण करू शकतो. फक्त बिलायत, जे काटेरी गवत असतं ज्याला पिवळं फुल येतं, ती बिलायत सोडता सर्व तणावर संदेश कंट्रोल देतं. हे संदेश एक पेटेंटेड तणनाशक आहे. ह्याचा पेटेंट फक्त युपीएल कड आणि सॉइल कड आहे. युपीएल कड वेस्टा नावाने आहे आणि सॉइल कड संदेश नावाने आहे. याच्यामध्ये दोन घटक शेतकरी मित्रांनो कंपनीने आणलेला आहे. त्यातला पहिला घटक आहे क्लोडिनाफ ऑफ प्रोपोजाइल 15% आणि दुसरा आपल्या परिचयाचा ज्याला आपण ऑलग्रिप नावाने ओळखला जातो ते म्हणजे मेटसल्फिरॉन मिथाइल 1%. शेतकरी मित्रांनो, आपल्याला याच्या अगोदर मेटसल्फिरॉन मिथाइल म्हणजे ऑलग्रिप हे एकटं आपल्याला गव्हामध्ये फवारलं जात होतं आणि ते आपण फक्त गोलपानाच्या तणासाठी याचा वापर करू शकत होतो. त्यामुळं बऱ्याच शेतकरी बंधूंना फक्त ऑलग्रिपच माहिती आहे किंवा इतर दुसऱ्या कंपनीचा SMS म्हणा, काही म्हणा, तेच माहिती आहे. पण दोन्ही तण एका तणनाशकाने कंट्रोल करायचं अजून माहित नव्हतं. हे युपीएलचं संदेश तेच तणनाशक आहे. त्याच्यामध्ये दोन घटक एकत्र करून कंपनीने एकदल आणि द्विदल अशा दोन्ही तणावर फवारणी करण्यासाठी, तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे बाजारात आणलेलं आहे. अतिशय जबरदस्त खतरनाक रिझल्ट या संदेशचे आहेत. ह्याचा वापर शेतकरी मित्रांनो कसा करायचा आपण बघूया. ह्या संदेशच्या बॉक्समध्ये असे दोन पॉकेट निघतात. त्याच्यामध्ये 160 ग्राम हे संदेशचं पॉकेट असतं आणि दुसरं एक सरफेस्टंट म्हणजे स्टिकर असतं 500 ml. शेतकरी मित्रांनो, आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये 160 ग्राम संदेश मिक्स करायचा आहे. त्याचबरोबर 500 ml स्टिकर तेही मिक्स करायचं आहे. व्यवस्थित हलवून ह्याचे 10 पंप करायचे 15 लिटरचे आणि आपल्या गव्हाच्या 1 एकर क्षेत्रामध्ये 1 एकर गव्हाच्या रानामध्ये हे फवारणी करायची आहे. फवारणी करता शेतकरी मित्रांनो, जमिनीमध्ये पुरेशी ओल असणं आवश्यक आहे. ओल नसेल तर तुम्ही गव्हाला पाणी द्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी संदेशची फवारणी करा. एकरी 160 ग्राम याप्रमाणे फवारणी करा आणि आपल्या गव्हामधील एकदल आणि द्विदल अशा दोन्ही प्रकारच्या तणावर खात्रीशीर आणि गॅरंटेड रिझल्ट मिळवा. अतिशय जबरदस्त तणनाशक आहे. कुठलेही साईड इफेक्ट नाहीत, कुठलेही इतर पिकाला साईड इफेक्ट नाहीत. फक्त हे गव्हामध्ये वापरायचंय, दुसरं कुठल्याही आंतरपिकात वापरायचं नाही. फक्त निकुली गहू पाहिजे, प्लेन गहू पाहिजे, त्याच्यामध्ये 160 ग्राम या प्रमाणाचा वापर करायचा आहे. आणि संदेश फवारता शेतकरी मित्रांनो असा कंपनी त्यासोबत लेबल क्लेम देतं. जवळपास सर्व भाषामध्ये लेबल क्लेम आहे. मराठीत आहे, हिंदीत आहे, इंग्लिश आहे, जवळपास सगळ्या भाषामध्ये आहे. तो लेबल क्लेम आपण वाचला पाहिजे, लेबल क्लेम बघितला पाहिजे. लेबल क्लेम बघूनच कुठलंही तणनाशक, कीटकनाशक आपण वापरलं पाहिजे. फवारता वेळेस स्वतःची व पिकाची अशी दोघांची काळजी घेतली पाहिजे, कारण पीक आपलं, जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला फॉलो सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.